आजार एक आणि खर्च लाखोंचा. अशा वेळी सामान्य माणसाने काय करावं? यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या पिंपळशेंडा गावातील शेषराव आडे साधी शेती करून संसार चालवणारे शेतकरी. पण अचानक हृदयविकाराचा झटका आणि डॉक्टरांनी सांगितलेली अँजिओप्लास्टी, त्यामुळे समोर उभा राहिला मोठा खर्च. अशा वेळी मदतीला आली केंद्र आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. या योजनेमुळे शेषराव यांच्यावर कोणताही खर्च न करता यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि त्यांना मिळालं नवजीवन. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पिंपळशेंडा येथील शेषराव आडे यांची घरची परिस्थिती जेमतेम. 5 एकर कोरडवाहू शेती करून ते घर चालवतात. त्यातच आडे यांना हृदयविकारानं ग्रासलं. अँजिओप्लास्टी करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यासाठी अर्थातच मोठा खर्च होता. एवढा खर्च करणं आडे यांना शक्य नव्हतं. त्याचवेळी त्यांना एकत्रित जन आरोग्य योजनेची माहिती मिळाली. त्वरेनं त्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधला आणि या शासकीय योजनेचा लाभ घेत विनाशुल्क अँजिओप्लास्टी करून घेतली. आता आडे आपल्या कुटुंबाबरोबर आनंदानं जीवन जगत आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही खरंच एक अतिशय चांगली योजना आहे सर्वसामान्य लोकांसाठी. आणि यवतमाळ जिल्ह्यात मागील एका वर्षात जवळपास 24,690पेक्षा जास्त रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तरी मी आपला सर्वांना आवाहन करतो की जर आपण कोणी आयुष्यमान कार्ड बनवलं नसेल तर कृपया करून आपण आपले आयुष्यमान कार्ड बनवून घ्यावे. आयुष्यमान कार्ड हे निःशुल्क आहे. गाव ठिकाणी जे म्हणजे गावातील ग्रामपंचायतीमध्ये जे ऑपरेटर असतात ते किंवा CSCचे VLEकडनं आपण आपलं आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे. शेषराव परसराव आडे 15 दिवसांच्या अगोदरपासून त्रास होतो छातीचं. तिथून मुलानं दवाखान्यात नेलं दत्ता हॉस्पिटलमध्ये. तिथं ऑपरेशन केलं. तिथून आज तब्येत आपली चांगली आहे तब्येत. हे माझे बाबा शेषराव पळसराम आडे यांना 15 दिवसापासून छातीचा त्रास होता. आम्ही दत्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथे आयुष्यमान योजनेतून ऑपरेशन झालं. आता बाबाची तब्येत एकदम चांगली आहे. याच्यासाठी कोणताच खर्च नाही लागला, मोफतमध्ये झाला. कॅन्सर, किडनी, हृदयविकार अशा अनेक आजारांवर मोफत शस्त्रक्रिया किंवा उपचार करणारी केंद्र आणि राज्य शासनाची एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अनेकांसाठी उपयुक्त आणि लाभदायी ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ.